नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कुवेतने त्यांच्या देशामध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी एक बिल पास केलेलं आहे, एक्सपॅट कोटा बिल. महत्त्वाचं बिल आहे जे दुसऱ्या देशातले लोक येऊन त्यांच्या देशात काम करतात आणि कमवतात त्यांच्यासाठी बनवलेलं हे स्पेसिफिकली बिल आहे आणि याचा डायरेक्ट इम्पॅक्ट भारतीयांवर होणार आहे. म्हणूनच आपल्याला याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला याची अवेअरनेस असतं तुम्हा सगळ्यांना तेवढंच महत्त्वाचं आहे. याचा इम्पॅक्ट कसा होणार आहे तर तिथे राहणारे 7 ते 8 लाख भारतीयांना परत भारतात पाठवलं जाणार आहे कुवेत सरकारकडून. जर हे बिल पास झालं तर, म्हणजे त्याचं जर कायद्यात रूपांतर झालं तर. आता त्याचं अजून कायद्यात रूपांतर झालं नाही, अजून तरी नॅशनल असेंब्लीमध्ये हे बिल पास झालेलं आहे, पण पुढे एकदा त्याचं कायद्यात रूपांतर झालं तर एक वेगळाच इम्पॅक्ट आपल्याला तिथे राहणाऱ्या भारतीयांवर बघायला मिळेल. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून मिळणारं म्हणजेच भारतामध्ये येणारं, कुवेतमधून येणारं जे रेमिटान्स आहे त्यावर सुद्धा त्याचा इफेक्ट होणार आहे. ओके, तर एकदा आपल्याला काय बघायचं या लेक्चरमध्ये ते बघून घ्या. एक्सपॅट कोटा बिल म्हणजे नक्की काय आहे ते समजून घ्यायचंय. त्यानंतर कुवेतने हे बिल आणण्याचं महत्त्वाचं रिझन काय आहे, तर काही बघा असे रिझन्स आहेत ज्यामुळे हा जो निर्णय आहे तो आत्ता या सिच्युएशनमध्ये, अशा आपण कोविड-19च्या पॅन्डेमिकमध्ये असताना घेतलेला आहे. तर ते कोणते महत्त्वाचे रिझन्स आहेत ते आपण बघणार आहोत आणि याचा डायरेक्ट इम्पॅक्ट भारतीयांवर कसा होणार आहे ते सुद्धा आपल्याला बघायचंय. ओके, मग बघा या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. तसंच तुम्ही याचे ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, ज्यांना राज्यसेवा बॅच 2020च्या बॅच 3 ला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांनी लगेचच घ्या, कारण की या बॅचचे ॲडमिशन्स 20 जून ही लास्ट डेट असणार आहे. 11 वाजेपर्यंत 20 जूनला याचे ॲडमिशन सुरू असणार आहेत, नंतर क्लोज होतील. ठीक आहे, पण पुढे जाण्याआधी आपण कुवेतचं लोकेशन कुठे ते एकदा समजून घ्या. आपण भारताच्या जसं नॉर्थ वेस्टला जाऊ तिथे आपल्याला दिसेल कुवेत, इराण नंतर इथे आपल्याला कुवेत लागेल. आता कुवेतचे जे शेजारील कंट्रीज आहेत ना ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कोणकोणते, तर 3 देशांच्या सीमा कुवेतला लागतात, इराण, इराक आणि त्याचप्रमाणे सौदी अरेबिया. पर्शियन गल्फ हे इथे आहे कुवेतच्या बाजूला आपल्याला दिसतंय. तर बघा, पर्शियन गल्फ शेजारील जे कंट्रीज आहेत त्यांना आपण काय म्हणून ओळखतो, गल्फ कंट्रीज, किंवा आपण त्याला काय म्हणतो, आखाती देश. जसं त्यामध्ये बघा सौदी अरेबिया, कुवेत, इराण, बहरीन, त्याचप्रमाणे कतार, त्यानंतर UAE, हे सगळे काय आहेत तर गल्फ कंट्रीज आहेत. ओके, मग आता नक्की हे एक्सपॅट कोटा बिल आहे काय. एक्सपॅट कोटा बिल समजून घेण्याआधी ना ह्याचा वर्ड यांनी या बिलामध्ये यूज केलेला आहे, एक एक्सपॅट. याचा अर्थ काय, तर एक्सपॅटचा असा अर्थ होतो की असे व्यक्ती जे स्वतःचा नेटिव्ह कंट्री सोडून, स्वतःचा जो नेटिव्ह देश आहे तो सोडून दुसऱ्या देशामध्ये काम करायला जातात आणि तिथे कमवतात. तर हे असे व्यक्ती आहेत ना, ते ज्या देशामध्ये काम करतात त्या देशामध्ये त्यांना ओळखलं जातं एक्सपॅट म्हणून. काय म्हणतात त्यांना, तर एक्सपॅट म्हणतात. तर अशाच लोकांसाठी हा बिल पास करण्यात आणलाय किंवा आणण्यात आलाय. तर बघा, कुवेतच्या संसदेमध्ये हा एक्सपॅट कोटा बिल मंजूर केलाय. आता संसदेमध्ये याचं अजून कायद्यात रूपांतर झालेलं नाहीये. जी त्यांची नॅशनल असेंब्ली आहे, तर नॅशनल असेंब्लीची लीगल आणि लेजिस्लेटिव्ह कमिटीने हे बिल पास केलेलं आहे आणि आता हे बिल पुढे जी प्रॉपर कमिटी असेल हे बिल पास करण्याची, त्याच्यावर अभ्यास करेल, त्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होणार आहे. मग या बिलाने काय होणार आहे, तर असे जे एक्सपॅट आहेत, जे परदेशी लोक तिथे नोकरीसाठी आहेत, तर त्यांच्यासाठी नोकरीसाठी एक कोटा प्रणाली लागू केली जाणार आहे. आणि यामुळे काय झालंय बघा, हे कशासाठी करण्यात आलेलं आहे, महत्त्वाचं म्हणजे जे लोकसंख्याशास्त्रीय असंतुलन आहे ना तिथलं कमी करण्यात येणारे तिकडच्या नोकऱ्यांसाठी. ओके, लोकसंख्याशास्त्रीय असंतुलन म्हणजेच काय, तर डेमोग्राफिक इम्बॅलन्स. आता कुवेतमध्ये डेमोग्राफिक इम्बॅलन्स का झालेलं आहे ते आपल्याला पुढे बघायचंच आहे. मग हा बिल कशाच्या संदर्भात आहे, तर एक्सपॅटच्या संख्येत कपात करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच सध्या जेवढे एक्सपॅट बाहेरून येणारे जे लोक तिथे कामं करतायत, जे परदेशी नागरिक तिथे कामं करतायत, त्यांच्या संख्येमध्ये कपात करण्यासाठी हा प्रस्ताव मांडलेला आहे. आणि असं नाहीये की प्रत्येक देशाच्या नागरिकांसाठी सेम प्रोसिजर किंवा सेम रचना असणार आहे.
प्रत्येकासाठी थोडंसं वेगवेगळा याच्यामध्ये आपल्याला डिफरन्शिएट आढळून येईल या बिलामध्ये दिलेला आहे. ते कसं काय, आपण एक्झाम्पल घेऊया भारतीयांचा. जर कुवेतमध्ये आपण बघितलं तर सर्वात जास्त जी लोकसंख्या आहे ती भारतीयांचीच आहे. भरपूर भारतीय कुवेतमध्ये जाऊन काम करतात. ओके, मग भारतीयांची जी संख्या असणार आहे कुवेतमध्ये या बिलानुसार ती कुवेतच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 15% असावी अशी तिथे बिलामध्ये एक तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, जी लोकसंख्या प्रत्येक कंट्रीची आहे ती किती असली पाहिजे असा एक तिथे बेस ठेवला जाणार आहे. जसं बघा, भारतीयांनंतर तिथे इजिप्शियन खूप काम करतात, म्हणजे इजिप्शियन लोकसंख्या जास्त आहे, तर त्यांच्यासाठी 10% एवढ्या लोकसंख्येचं प्रमाण तिथे ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे बघा, हे आता का करण्यात आले, डेमोग्राफिक इम्बॅलन्स आपण मगाशीच बघितलं ना, ते कसं काय तिथे झालंय. जर सध्याची कुवेतची आपण लोकसंख्या बघितली तर ती आहे 4.3 मिलियन, म्हणजेच किती, तर 43 लाख एवढी कुवेतची लोकसंख्या आहे. ओके, त्यात कुवेतचे रहिवासी फक्त 1.3 मिलियन आहेत, म्हणजे फक्त यामध्ये बघा 13 लाख एवढेच कुवेतचे रहिवासी आहेत. आणि जे बाकीच्या देशातून आलेले लोक आहेत ते आहेत 30 लाख लोक. ओके, म्हणजेच इथे तुम्ही बघाल की जे 70% लोक आहेत ते बाहेरच्या देशातून आलेलीच आहेत. म्हणजेच इथे आता जे कुवेतचे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांचं नाव काय आहे इथे, तर शेख सबा अल खालिद सबा. तर यांनी लास्ट मंथमध्येच इथे पॉइंट ऑफ आउट केलं आणि काही गोष्टी सांगितल्या की आता जे कुवेतीज आहेत त्यांचीच आता बघायला गेलं तर कुवेतचे ते रहिवासी आहेत, नागरिक आहेत, पण तेच हळूहळू तिकडचे अल्पसंख्याक मायनॉरिटीज बनत चाललेली आहेत. मग आता ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सांगितलं की जी एक्सपॅटची संख्या आहे तीच 70%हून 30% करणं गरजेचं आहे. आणि ही जी संख्या आहे ना ती हळूहळू कमी करण्यात येणार आहे. जसं बघा, एका वर्षात 65% घेतली जाईल, दुसऱ्या वर्षापर्यंत ती 60% आणण्यात येईल. तर अशा प्रकारचा त्यांनी एक प्लॅन बनवलाय आणि तो प्लॅन म्हणजेच एक्सपॅट कोटा बिल आहे. मग आता हे बिल या अशा सिच्युएशन मध्ये पूर्ण जग कोविड-19 पॅन्डेमिक मध्ये असताना त्यांनी का इंट्रोड्यूस केलंय, तर त्याचे महत्वाचे 2 रिझन्स आहेत, किंवा तुम्ही म्हणू शकता एकच रिझन्स आहे. एका रिझनला बेस्ड दुसरं रिझन्स आहे. एक तर तुम्हाला हे सगळे इथे आखाती देश माहितीच आहे, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, इराक, सौदी अरेबिया, ओमान, UAE, कतार, बहरीन आणि कुवेत या सगळ्या देशांमध्ये ना ऑलरेडी काही वर्षांपासून अँटी एक्सपॅट भावना निर्माण झालेल्या आहेत. आणि बरेचसे असे, आता या गल्फ कंट्रीजच एक्झाम्पल नका घेऊ, बरेचसे असे जगातले देश आहेत, जे मोठे देश आहेत, तिथे बाहेर लोक जाऊन काम करतात. त्या देशांनी स्वतःच्या देशाच्या नागरिकांना जास्तीत जास्त नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात म्हणून बाकीच्या लोकांवर, परदेशी लोकांवर बरेचसे रेस्ट्रिक्शन्स आणलेले. जसं त्यामध्ये USA पण अशा प्रकारचे काही कामं केलेली आहेत, ऑस्ट्रेलियाने सुद्धा असे रेस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत. ओके, मग त्यामध्येच कुवेतने अशा प्रकारचं डिसिजन आत्ता घेतलं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कोविड-19 पॅन्डेमिक आणि तेलाच्या किमतीत झालेली घसरण. बघा, कोविड-19मुळे तेलाच्या किमतीमध्ये खूप घसरण झालेली आहे. जर तुम्ही कुवेत बघितलात तर कुवेतमध्ये त्यांचं जे जास्तीत जास्त काम आहे, 90% त्यांचा जो GDP आहे तो कुठून येतो, तर तेलाच्या विक्रीमधूनच येतो, किंवा तेलाचं जे काही त्यांच्याकडे कामं चालतात त्याच्यामुळेच होतं. ओके, गल्फ कंट्रीज आपल्याला माहिती आहे कशासाठी प्रसिद्ध आहेत, तर ऑब्व्हियसली तेलाच्या विहिरींसाठी, राईट. आणि यामुळे तेलांची घसरण झाल्यामुळे हे जे कंट्रीज आहेत, किंवा आपण स्पेसिफिकली आता कुवेत बद्दल बोलतोय ना, तर कुवेतची जी अर्थव्यवस्था आहे ती डगमगते, कोलॅप्स होते. तिकडच्या लोकांना आता गव्हर्नमेंटची गरज आहे, पण गव्हर्नमेंट जर मदत करायला गेलं तर कुवेतियन्स पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा पैसा पाहिजे, राईट, त्यांच्याकडे तेवढी पॉवर पाहिजे. मग जर त्यांची ही मदत, त्यांना म्हणायचं की त्यांची जी ही मदत आहे ती बाहेरच्या नागरिकांना जास्तीत जास्त मिळू नये, आणि त्यासाठी महत्त्वाचं सोल्युशन आहे ते म्हणजे नोकरी. तर कुवेतच्या लोकांना नोकऱ्या मिळाव्यात. ओके, जे बाहेरच्या लोकांना मिळालेल्या नोकऱ्या त्या कुवेतच्या लोकांना मिळाव्यात म्हणून हे बिल आणलं जातंय. आणि बघा, एक महत्त्वाचं मोठं रिझन आहे की बाहेरचे लोक, मेनली भारतीय का तिथे काम करतात, कारण की जे कुवेतचे लोकल्स आहेत ना ते तेवढे स्किल्ड नाही आहेत. ओके, अनस्किल्ड आहेत, किंवा त्यांच्यामध्ये लिटरसी तेवढी नाहीये असं आपण म्हणू शकतो.
जेवढं भारतीयांमध्ये किंवा अदर कंट्रीजच्या नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे तिथे ज्या मोठ्या मोठ्या ज्या नोकऱ्या आहेत ना, त्या सुद्धा परकीय नागरिकांनाच मिळालेल्या आहेत, जे तिथे जाऊन काम करतात. ओके, मग आता इथे भारतीयांवर कसा याचा परिणाम होणार आहे? जर तिथे इंडियन कम्युनिटी आपण बघितली तर 1.45 मिलियन एवढे इंडियन्स तिथे आहेत. म्हणजेच बघा, भरपूर लोकसंख्या ही कोणाची आहे? तर भारतीयांचीच आहेत. त्यामध्ये इंडियन वर्किंग फॉर कुवेती गव्हर्नमेंट म्हणजे कुवेतच्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करणारे 28,000 एवढे तिथे इंडियन्स आहेत. म्हणजेच बघा, जसं हॉस्पिटल्समध्ये, इंडियन गव्हर्नमेंट ऑफिशियल्समध्ये जे गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत, आपण तुम्ही म्हणू शकता ते 28,000 आहेत. आणि मेजॉरिटी जे आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये 5 लाख एवढे, 5 लाखांपेक्षा जास्त एवढे लोक तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात. आणि अजून या 5 लाखांवर डिपेंडेंट किंवा या 30 लाखांवर डिपेंडेंट अजून 1 लाख लोक आहेत. ओके, म्हणजे ऑलरेडी कुवेतमध्ये एवढे समजा 5.5 लोक काम करतात. त्या 5.5 लोकांवर डिपेंडंट अजून 1 लाख वर्कर आहेत असं तुम्ही म्हणू शकता. आणि या लोकांमध्ये 60,000 इंडियन स्टुडंट्स 23 शाळांमध्ये शिक्षण सुद्धा घेत आहेत. ओके, मग यामध्येच काय होणार आहे महत्वाचं, तर जर या प्रस्तावाचं कायद्यात रूपांतर झालं ना, तर 7 ते 8 लाख भारतीयांना कुवेत सोडावं लागणार आहे. आता का कुवेत सोडावं लागणार आहे? कारण की बघा, फक्त 15% एवढेच भारतीय कुवेतमध्ये राहणार आहे. 15% म्हणजेच काय, या पूर्ण जे आपण बघितले 1.45 मिलियन त्यातले नाही, तर जी कुवेतची लोकसंख्या आहे 40 लाखांपैकी, तर जे तेवढे लोकसंख्या आहे त्यातली फक्त 15% एवढेच भारतीय असणार आहे. आणि त्यामुळे जे राहिलेले 7-8 लोक आहेत त्यांना परत भारतामध्ये सोडलं जाईल. आता भारतामध्ये मग कुवेत सरकार पण इथे स्मार्ट आहे. जसं भारतामध्ये कोविड-19चं पॅन्डेमिक आल्यानंतर आपण बघितलं, मुंबई आणि दिल्लीमध्ये जे लेबरर्स, कामगार काम करत होते, सर्वात जास्त इम्पॅक्ट कोणावर झाला? तर त्या लेबरर्सवर झाला. तर कुवेतच्या भारतीयांबाबत सुद्धा सेम प्रॉब्लेम होणार आहे. तिथे सुद्धा जे अनस्किल्ड किंवा कमी स्किलवाले लेबरर्स आहेत त्यांच्यावर सर्वात जास्त इम्पॅक्ट होईल. ऑब्व्हियसली जे कुवेत गव्हर्नमेंट आहे ते असाच विचार करेल की जे जास्त स्किल्ड आहेत, जास्त एज्युकेटेड आहेत, मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत, ज्यांच्यातून कुवेतचा GDP ग्रोथ जो आहे तो जास्त होतोय, तर त्या भारतीयांना परत पाठवलं जाणार नाही. पण जे कमी स्किलवाले लेबरर्स आहेत किंवा ज्यांना अजिबात लिहिता वाचता येत नाहीत, अनएज्युकेटेड जे आहेत, त्यांना भारतात सोडण्याला आधी प्राधान्य दिलं जाणार आहे. ओके, मग आता याचा जो इम्पॅक्ट आहे ना, तो सरळ पडणार आहे कुवेतमधून आपल्या भारतात येणाऱ्या रेमिटान्सवर. रेमिटान्स म्हणजेच काय? जेव्हा भारतातला एखादा नागरिक दुसऱ्या देशात जाऊन काम करतोय आणि तिकडून जी फॉरेन करन्सी तो भारतामध्ये पाठवतोय त्याला म्हणतात रेमिटान्स. आणि तुम्हाला माहितीच असेल की पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त रेमिटान्स कोणत्या देशाला मिळतं? तर भारताला मिळतं. ओके, 2018च्या रिपोर्टनुसार सुद्धा भारतच सर्वात टॉपला होता. दुसऱ्या स्थानावर कोण होतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि 2018च्या रिपोर्टनुसार बघा, भारतामध्ये किती? तर 4.8 बिलियन $, एवढा रेमिटान्स कुवेतमधून आलेला. ओके, 4.8 बिलियन $, म्हणजेच काय? तर इथे तुम्ही म्हणू शकता 4,000 करोडच्या वरती सुद्धा, 4,000 कोटींच्या वरती एवढं रेमिटान्स आपल्याला कुवेतमधून मिळतं. ओके, त्यामध्येच बघा, तुम्ही थोडंसं इथे रेमिटान्स बद्दल बघितलात तर हा एक रिपोर्ट आहे की जो दुसऱ्या देशांमधून येणारा जो रेमिटान्स आहे बघा, 1990 पासून जर तुम्ही हा रेमिटान्स बघितला तर किती पर्यंत वाढत गेलेला आहे. आणि हा 2018 मध्ये अगदी $80 म्हणजेच काय, $80 बिलियन एवढा रेमिटान्स 2018 मध्ये आपल्या इंडियामध्ये आलेला आहे. आणि त्यामध्ये सर्वात टॉपला जे स्टेट आहे ते म्हणजे केरळामध्ये सर्वात रेमिटान्स येतं, त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटका, तमिळनाडू. आता हे जे सेकंड, थर्ड आणि फोर्थवर आहेत ना, त्यांच्यामध्ये दरवर्षी चेंजेस होत राहतात. कधी महाराष्ट्र थर्डवर जातो, कधी तमिळनाडू सेकंडवर जातो, पण केरळा हा नेहमीच टॉपला असलेलं राज्य आहे. आणि त्याचप्रमाणे बघा, हा सुद्धा 2017चा सर्वे की सर्वात जास्त रेमिटान्स कोणत्या देशांमधून येतं. सर्वात फर्स्टला UAE, आता बऱ्याच वर्षांपासून तरी UAE मधूनच आपल्याला सर्वात जास्त रेमिटान्स येतो. सेकंडला आहे US, त्यानंतर आहे सौदी अरेबिया. आता इथे सुद्धा बऱ्याचसे चेंजेस होतात, जसं कधी कधी
कुवेत 4th स्थानावर असतं, कतार 5th स्थानावर असतं. ओके, तर हे आहेत. म्हणजेच बघा कुवेतमधून येणारं जे रेमिटान्स आहे ते सुद्धा भरपूर आहे. ओके, म्हणजेच वन ऑफ द टॉप 5 कंट्रीजमधून कुवेतमधून आपल्याला रेमिटान्स येतं. मग तिथे ऑब्व्हियसली भारतामध्ये येणाऱ्या फॉरेन करन्सीवर इफेक्ट होणार आहे याचा. ओके, आणि त्यामुळेच बघा हा टॉपिक आपल्याला अभ्यासणं खूप गरजेचं होतं. हे सगळे जे लहान लहान पॉईंट्स आहेत तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. आणि त्याचप्रमाणे बघा जसं जे पॅन्डेमिक आहे सुरू झालेलं कोविड-19चं, त्यानंतर कुवेत गव्हर्नमेंटने अजून एक योजना आणलेली, ती म्हणजे पार्डन प्लॅन. आता पार्डन प्लॅन कोणासाठी होतं हे सुद्धा थोडंसं लक्षात ठेवा. पार्डन प्लॅन म्हणजेच काय होतं, तर कुवेत गव्हर्नमेंटने काय सांगितलेलं, जे बेकायदेशीर स्थलांतरित होते कुवेतमध्ये राहणारे, जे इलिगल मायग्रेट झालेले, तर अशा लोकांसाठी हा प्लॅन आणलेला. त्यांना सांगितलेलं जर तुम्ही स्वतःहून देशातून निघून जाल, तुम्ही जर इलिगल मायग्रंट्स आहात आणि स्वतःहून जर देश सोडून निघून जाल तर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. आणि इनफॅक्ट त्यासाठी कुवेतने त्यांना फ्री फ्लाइट्स दिलेले होते. ओके, म्हणजे ते फ्री ट्रॅव्हल करू शकत होते स्वतःच्या देशामध्ये. आणि त्यासाठी सुद्धा बघा 1000 पेक्षा जास्त हजारो लोकांनी, इंडियन मायग्रंट्सनी हजारो लोकांनी त्यासाठी रजिस्टर सुद्धा केलं होतं. तर असा सुद्धा एक रिपोर्ट आलेला. त्यामुळे जे पार्डन प्लॅन आहे तो सुद्धा कुवेत गव्हर्नमेंटचा महत्त्वाचा प्लॅन आहे. ओके, पण बघा आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुवेत गव्हर्नमेंटने असा निर्णय घेतला तर तो चुकीचा आहे. भारतीयांसाठी तो आता एक परत नवीन धक्का असणार आहे. ऑलरेडी भारतीयांवर वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतातच आहे. एकीकडून चायना आहे, एकीकडून नेपाळ, एकीकडून पाकिस्तान आहे, एकीकडून कोविड-19 आहे. त्यात ऑलरेडी भारतातले जे कामगार आहेत त्यांच्यासाठी जरी योजना राबवल्या जात असतील तरी ऑलरेडी ते खूप प्रॉब्लेम्समधून जात आहेत, राईट. आणि त्यातूनच आता हे नवीन कामगार बघा, हे जे नवीन कामगार असणार आहेत, नवीन कामगार म्हणजेच कोण, जे आता कुवेतमधून भारतात येणार आहेत, तर ते कामगार सुद्धा तेवढे स्किल्ड नाही आहेत. ओके, आणि त्यामुळेच कुवेत गव्हर्नमेंट त्यांना परत पाठवणार आहेत. असं नाहीये की ते डिरेक्टली पाठवले जाणार आहेत, एकदाच सगळ्यांना हळूहळू ते पाठवले जातील. ओके, तर मग बघा अशा प्रकारचे जे निर्णय आहेत ते आतापर्यंत बऱ्याच कंट्रीजने स्वतःच्या देशासाठी, स्वतःच्या देशाच्या नागरिकांसाठी घेतलेले आहेत. तर तिथे पूर्णपणे कुवेत गव्हर्नमेंट चुकीचं आहे आपण असं म्हणू शकत नाही. प्रत्येक देश हे स्वतःच्या नागरिकांचा आधी विचार करणारच आहे. ओके, तर आपण इथे पूर्ण कुवेत गव्हर्नमेंटला चुकीचं ठरवू शकत नाही. प्रत्येक गव्हर्नमेंट आपल्या देशाच्या नागरिकांचा विचार करतेच. ओके, मग आता बघा आपण बरेचसे पॉइंट्स इथे क्लिअर केलेले आहेत. नक्की एक्सपॅट कोटा बिल काय आहे, भारतीयांवर त्याचा कसा इम्पॅक्ट होणार आहे, ते सगळं कव्हर केलेलं आहे. आता आपण या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. फक्त जाता जाता एक महत्त्वाची अपडेट देईल. आपलं विजन स्टडीचं ॲप गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. तुम्ही नक्की ते ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये बरंचसं मोफत स्टडी मटेरियल, त्याचप्रमाणे प्रॅक्टिस टेस्ट कोर्सेस आहेत, तर ते तुम्ही ॲप करू शकता. आणि त्याचप्रमाणे आपल्या टेस्ट होत असतात. त्यामध्ये विनिंग वेनसडेला इतिहास, अर्थशास्त्र, अंकगणित या 3 सब्जेक्टच्या टेस्ट होतात. डेली टेस्टमध्ये करंट अफेअर्सवर टेस्ट घेतल्या जातात आणि स्टनिंग सॅटर्डेमध्ये भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान हे सब्जेक्ट आहेत. ओके, तर मग बघा तुम्हाला स्वतःची चांगली रिव्हिजन करायची असेल तर नक्की तुम्ही हे जे डेली टेस्ट आहेत किंवा सॅटर्डे आणि वेनसडेचे टेस्ट आहेत त्या कंडक्ट करू शकता. ओके, मग आता पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.